नमस्कार मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ओम सरस्वती कोचिंग क्लासेस अँड अकॅडमीच्या फलटण शाखेमध्ये आहे आणि आज आपण बघणार आहे मॅथ्स 1चा जो चौथा लेसन आहे फायनान्शियल प्लॅनिंग. त्याच्यामध्ये 4.3 जो आहे तो पूर्णपणे बेस आहे वेज ऑफ इन्व्हेस्टमेंटवर. सो वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट कशी आहे, कुठल्या प्रकारचे आहेत आणि हे आपण मुलांना विचारूया की त्यांना याबद्दल किती माहिती आहे. चला, सो म्युच्युअल फंड म्हणजे काय? म्युच्युअल फंड हे असतात म्हणजे असेट मॅनेजमेंट कंपनी. हे शेअर मार्केटमधील जोखीम पत्करून हे लोकांचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवतात व यामध्ये गुंतवणूकदारांना प्रॉफिटमध्ये रिटर्न देण्याचा प्रयत्न केला जातो. यासाठी गुंतवणूकदारांना शेअर मार्केटचे नॉलेज असणे गरजेचे असते. यामध्ये गुंतवणूक यासाठी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन असणे. व्हेरी गुड. डिबेंचर म्हणजे काय? डिबेंचर हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक असतात. यामध्ये पैसे बुडण्याचे जोखीम नसतो. जर कंपनी बुडली तर डिबेंचर होल्डरला त्याचे पैसे माघारी द्यावे लागतात. ओके, नेक्स्ट. ओके, इकडे बॉन्ड्स म्हणजे काय? बॉन्ड्स काय असतं? बॉन्ड्स दोन प्रकारचे असतात, ग्रीन बॉन्ड आणि गोल्ड बॉन्ड. हे RBI इश्यू केले जातात आणि यामध्ये गुंतवणूक केलेली रक्कम हे काही कालावधीसाठी लॉकिंग पिरियडमध्ये असते. गोल्ड बॉन्डमध्ये रिन्युएबल एनर्जीमध्ये गुंतवणूक आणि ग्रीन बॉन्ड हे सोन्याऐवजी रोखे खरेदी केली जाते. ठीक, छान. ओके, सो फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे काय असेल? बँकमध्ये काही विशिष्ट रक्कम ठराविक कालावधीत ठेवली जाते, त्यावर 7 ते 10% व्याज मिळते. ते काय? RD सेविंगमध्ये काही रक्कम दर महिन्याला RD अकाउंटमध्ये जमा होते. यामध्ये 6 ते 8% सुद्धा व्याज मिळते. आणि RDचं फुल फॉर्म काय होतं? रिकरिंग डिपॉझिट. ओके. शेअर्स म्हणजे काय? शेअर्स ही स्मॉल अमाऊंट कॅपिटल हा एक कंपनीतील भांडवलातला हिस्सा आहे. त्यामध्ये 10 रुपये, 20 रुपये, 1000 रुपये त्यामध्ये विभागला जातो. PPF म्हणजे काय असतं? PPF म्हणजे पब्लिक प्रोव्हिडंट फंड आणि EPF म्हणजे एम्प्लॉय प्रोव्हिडंट फंड. ओके. इमोबल प्रॉपर्टी म्हणजे काय? यामध्ये घर, जमीन आणि प्लॉट गुंतवणूक करता येते. ठीक. त्यामध्ये कसं आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो? ज्वेलरी म्हणजे 18 कॅरेट ते 22 कॅरेट पर्यंत सोने बनवले असते. तसेच त्याबरोबर 24 कॅरेटचे सोने सुद्धा असते, जे की गुंतवणुकीला चांगला पर्याय आहे. सो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, तुम्ही पाहिलं असेल की स्टुडंट्सला जो पाठ शिकवला आहे काही दिवसापूर्वी तो त्यांना किती छान पद्धतीने माहिती आहे वेज ऑफ इन्व्हेस्टमेंट. हा जो ओम सरस्वती कोचिंग क्लास अँड अकॅडमी जो आहे, जी शाखा आहे फलटण आणि दुधगावी, या ठिकाणी सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. धन्यवाद.